श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र चरणी कोटी कोटी प्रणाम. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात दिवसातील प्रत्येक वेळेला विशेष महत्त्व दिले गेले आहे. त्यापैकी सूर्यास्ताची वेळ ही अत्यंत पवित्र आणि शांत मानली जाते. असे मानले जाते की यावेळी दिवस आणि रात्र यांचा संगम होतो. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी या वेळेत काही नियम सांगितले आहेत. हे नियम केवळ महिलांसाठीच नाहीत, तर संपूर्ण कुटुंबाच्या सुखशांतीसाठी आहेत. अनेक घरांमध्ये या परंपरा आजही श्रद्धेने पाळल्या जातात. या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी या धार्मिक परंपरा आणि लोकमान्यतांवर आधारित आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा ठेवत असाल तर कमेंटमध्ये एकदा मनापासून लिहा, श्री स्वामी समर्थ. चला आता जाणून घेऊया. पहिला नियम. पहिली गोष्ट, सूर्यास्तानंतर घरात वादविवाद टाळावेत. स्वामी भक्त हो, संध्याकाळची वेळ ही देवपूजा, नामस्मरण आणि मन शांत करण्याची वेळ मानली जाते. अशा वेळी घरात मोठ्याने ओरडणे, रागाने बोलणे किंवा भांडण करणे टाळावे. आपल्या पूर्वजांनी सांगितले आहे की ज्या घरात संध्याकाळच्या वेळी शांतता असते तेथे सकारात्मक वातावरण टिकून राहते. घरातील लहान मुलांवरही त्याचा चांगला परिणाम होतो. स्वामी समर्थांनीही प्रेम, संयम आणि शांततेचा मार्ग दाखवला. म्हणून संध्याकाळी शक्य असल्यास काही मिनिटे नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ या नामाचा जप मनाला स्थैर्य देतो, अशी भक्तांची श्रद्धा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे देवघरातील दिवा विझू देऊ नका. संध्याकाळ होताच अनेक घरांमध्ये देवासमोर दिवा लावण्याची परंपरा आहे. दिवा हा प्रकाश, ज्ञान आणि मंगलतेचे प्रतीक मानला जातो. दिवा लावल्यानंतर शक्य असल्यास संपूर्ण कुटुंबाने एकत्र आरती करावी. आरतीनंतर 2 मिनिटे शांत बसून स्वामी समर्थांचे नामस्मरण केल्याने मन प्रसन्न होते. ही आध्यात्मिक सवय घरातील वातावरण अधिक शांत आणि सकारात्मक ठेवण्यास मदत करू शकते. तिसरी गोष्ट म्हणजे तुळशीची पूजा श्रद्धेने करा. हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र स्थान आहे. संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावणे, नमस्कार करणे आणि मनापासून प्रार्थना करणे ही अनेक घरातील परंपरा आहे. यावेळी घाई गडबड, राग किंवा नकारात्मक विचार टाळण्याचा प्रयत्न करावा. भक्तीमध्ये मनाची शुद्धता अधिक महत्त्वाची मानली जाते. तर मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. परंपरा पाळताना भीती नव्हे तर श्रद्धा महत्त्वाची असते. या श्रद्धेमुळे अनेक पिढ्यांपासून आपल्या संस्कृतीतील या सुंदर सवयी टिकून आहेत. पुढे आपण जाणून घेणार आहोत अशा काही परंपरा ज्या अनेक घरांमध्ये आजही श्रद्धेने पाळल्या जातात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चौथी गोष्ट, संध्याकाळी घर स्वच्छ आणि प्रसन्न ठेवावे. स्वामी भक्त हो, आपल्या संस्कृतीमध्ये स्वच्छतेला देवत्वाशी जोडले गेले आहे. असे मानले जाते की ज्या घरात स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि सात्विक वातावरण असते त्या घरात मनालाही शांतता लाभते. सूर्यास्तानंतर घरात विखुरलेल्या वस्तू, अस्वच्छता किंवा अनावश्यक पसारा असेल तर तो आवरून ठेवण्याची सवय चांगली मानली जाते. यामुळे घरातील वातावरण प्रसन्न वाटते आणि मनही एकाग्र राहते. स्वामी समर्थांनीही आचरणातील शिस्त, साधेपणा आणि सात्विक जीवन यावर भर दिला आहे. त्यामुळे बाह्य स्वच्छतेबरोबरच मनातील राग, मत्सर आणि कटुता दूर ठेवण्याचाही प्रयत्न करावा. पाचवी गोष्ट, संध्याकाळी कटू किंवा अपशब्द बोलणे टाळावे. आपल्या शब्दांमध्ये मोठी शक्ती असते. दिवसाचा शेवट शांत आणि प्रेमळ वातावरणात झाला तर घरातील सर्व सदस्यांवर त्याचा चांगला परिणाम होतो. म्हणूनच अनेक घरांमध्ये संध्याकाळी देवाची आरती झाल्यानंतर मोठ्याने वाद घालणे, कोणाचा अपमान करणे किंवा कटू शब्द वापरणे टाळले जाते. जर एखाद्या गोष्टीवर मतभेद असतील तर ते शांतपणे आणि योग्य वेळी सोडवण्याचा प्रयत्न करावा. घरातील मुलंही मोठ्यांकडून हेच संस्कार शिकतात. स्वामी समर्थांचा संदेश स्पष्ट आहे. प्रेमाने बोललेला एक शब्द अनेक दुःख दूर करू शकतो. 6वी गोष्ट, संध्याकाळी काही वेळ नामस्मरणासाठी राखून ठेवा. दिवसभर कामाच्या धावपळीत मन थकून जाते. अशा वेळी काही मिनिटे शांत बसून स्वामी समर्थांचे नामस्मरण करणे ही अनेक भक्तांची दैनंदिन साधना असते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप श्रद्धेने केल्याने मन शांत होते, अशी भक्तांची भावना आहे. यावेळी मोबाईल, टीव्ही किंवा इतर गोंधळापासून थोडा वेळ दूर राहून देवासमोर बसल्यास अंतर्मनाला समाधान मिळू शकते. लक्षात ठेवा, भक्ती ही भीतीतून नव्हे तर प्रेमातून आणि विश्वासातून केली जाते. तर आपण आत्तापर्यंत 6 महत्त्वाच्या परंपरा जाणून घेतल्या आणि शेवटी आता आपण 7वी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट पाहणार आहोत. त्याचबरोबर स्वामी समर्थांचा एक प्रेरणादायी संदेशही जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ.
सातवी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, दिवसाची सांगता कृतज्ञतेने करा. स्वामी भक्त हो, दिवसभरात आपण अनेक कामे करतो. काही कामे यशस्वी होतात तर काही अपूर्ण राहतात. पण दिवस संपताना मनात नाराजी, राग किंवा तक्रारी ठेवण्यापेक्षा देवाचे आभार मानण्याची सवय लावावी. अनेक संतांनी सांगितले आहे की कृतज्ञतेने भरलेले मन अधिक शांत आणि समाधानी राहते. म्हणून झोपण्यापूर्वी 2 मिनिटे डोळे मिटून मनात म्हणा, हे स्वामी समर्थ, आजचा दिवस सुखरूप पार पडला त्याबद्दल तुमच्या चरणी कृतज्ञ आहे. उद्याही योग्य मार्ग दाखवा आणि सद्बुद्धी द्या. अशी साधी प्रार्थना ही मनाला मोठा आधार देऊ शकते. या 7 गोष्टींचा सारांश. चला आपण पुन्हा एकदा या 7 परंपरा लक्षात ठेवूया. तर सर्वात महत्त्वाची म्हणजे संध्याकाळी घरात वादविवाद टाळा. त्यानंतर देवघरात श्रद्धेने दिवा लावा. नंबर 3, तुळशीसमोर प्रार्थना करा. त्यानंतर घर स्वच्छ आणि प्रसन्न ठेवा. कटू शब्द बोलणे टाळा. काही वेळ नामस्मरणासाठी द्या. दिवसाची सांगता कृतज्ञतेने करा. या गोष्टी कोणावर बंधन म्हणून नव्हे तर श्रद्धा, शिस्त आणि सकारात्मक जीवनासाठी सांगितल्या गेल्या आहेत. स्वामी समर्थांचा संदेशही हाच आहे की मन शुद्ध ठेवा, चांगले कर्म करा, देवावर विश्वास ठेवा आणि प्रत्येकाशी प्रेमाने वागा. लक्षात ठेवा, खरी भक्ती भीतीमध्ये नसते. खरी भक्ती विश्वास, नम्रता आणि सत्कर्मामध्ये असते. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो तुमच्या कुटुंबियांपर्यंत आणि इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. कमेंटमध्ये श्रद्धेने एकदा लिहा, श्री स्वामी समर्थ. तसेच अशाच प्रेरणादायी, धार्मिक आणि स्वामी समर्थांच्या विचारांवर आधारित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपल्या सर्वांवर श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा सदैव राहो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.